नमस्कार. आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण स्टडी गाईडमध्ये आपण वनस्पतीशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही अत्यंत गुंतागुंतीच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. नैसर्गिक ॲलर्जन्स, हॅल्युसिनोजन्स आणि टेराटोजन्स यांसारख्या घटकांचं वर्गीकरण अगदी सोप्या भाषेत कसं लक्षात ठेवायचं हे आपण आज पाहूया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या एक्सप्लेनरचा रोडमॅप अगदी क्लिअर आहे. आपण आधी ॲलर्जीच्या बेसिक्सपासून सुरुवात करू, मग ॲलर्जनचे 5 मुख्य प्रकार पाहू, त्यानंतर फोटोसेन्सिटायझर्स आणि धोकादायक बुरशीजन्य विषय समजून घेऊ, आणि शेवटी हॅल्युसिनोजेन्स आणि टेराटोजेन्सचा अभ्यास करू. एकदा या व्याख्या पक्क्या झाल्या की पुढचं वर्गीकरण पाठ करणं अगदी सोपं जाईल. तर आपला पहिला विभाग आहे ॲलर्जिक प्रतिक्रिया समजून घेणे. अतिसंवेदनशीलता किंवा हायपरसेन्सिटिव्हिटीचा नेमका पाया काय आहे हे आपण आता पाहूया. ॲलर्जी म्हणजे नेमकं काय, तर इम्युनोजिनला आपल्या शरीराने दिलेली एक विशिष्ट रोगप्रतिकारक प्रतिक्रिया. हे इम्युनोजिन, ज्यांना आपण ॲलर्जन म्हणतो, ते तसे बहुतांश लोकांसाठी पूर्णपणे निरुपद्रवी असतात. पण 1906 मध्ये वॉन पिर्क्वेट यांनी पहिल्यांदा शोधून काढलं की काही विशिष्ट व्यक्तींच्या शरीरात ह्या साध्या पदार्थांमुळे एक वेगळीच बदललेली प्रतिक्रिया निर्माण होते. आणि ही आकडेवारी बघा, 30%. उपलब्ध माहितीनुसार जगातल्या जवळपास 30% लोकसंख्येला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास असतोच. हा आकडाच आपल्याला सांगतो की आपण जो अभ्यास करत आहोत तो वैद्यकीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. पण मग इथे एक प्रश्न पडतो की एकच वातावरण असताना काहींनाच ॲलर्जी का होते? यामागे अनेक प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत. म्हणजे अनुवांशिक प्रवृत्ती, अंतस्त्रावी ग्रंथी किंवा यकृताचं कार्य बिघडणं, चयापचयातील शोषण, आणि महत्त्वाचं म्हणजे सिम्पॅथेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्थेची उत्तेजना. अगदी आपले मानसिक आरोग्य किंवा सायकिक इन्फ्लुएन्सेससुद्धा काही व्यक्तींना अधिक संवेदनशील बनवतात. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, ॲलर्जनचे 5 प्रकार, आक्रमकांचे वर्गीकरण. इथे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे बहुतांश ॲलर्जन्स हे प्रोटीन्स किंवा ग्लायकोप्रोटीन्स असतात आणि त्यांचं मॉलिक्युलर वेट 10,000 ते 70,000च्या दरम्यान असतं. यातला सर्वात पहिला प्रकार म्हणजे इन्हेलंट ॲलर्जन्स. थोडक्यात सांगायचं तर जे आपण श्वासावाटे शरीरात घेतो. उदाहरणादाखल हवेतील परागकण, घरातील धुळीचे कण आणि बुरशी. हे हवेतून थेट आपल्या श्वसनसंस्थेत जातात, ज्यामुळे हे फीवर आणि दम्यासारखे आजार उद्भवतात. दुसरा प्रकार आहे इंजेस्टंट ॲलर्जन्स, म्हणजे अन्नातून होणारी ॲलर्जी. दूध, अंडी, शेंगदाणे किंवा गहू खाल्ल्यावर ही ट्रिगर होते. गंमत म्हणजे ही अन्नाची ॲलर्जी अनेकदा श्वासाच्या ॲलर्जीसोबतच शरीरात असू शकते. जेव्हा अन्न पचतं आणि त्यातील पोषक घटक शोषले जातात तेव्हा हे ॲलर्जन्स फक्त पोटाचेच नाही तर श्वसनाचे त्रास देखील ट्रिगर करू शकतात. तिसरा प्रकार अतिशय ओळखीचा आहे, इंजेक्टंट ॲलर्जन्स. जेव्हा एखादी मधमाशी किंवा गांधील माशी चावते तेव्हा ती डंखातून जे नैसर्गिक विष शरीरात सोडते तोच हा प्रकार. यामुळे अतिसंवेदनशील व्यक्तींच्या अंगाला प्रचंड खाज सुटते, त्वचा सोलवटते आणि एरिथेमा म्हणजेच त्वचा लाल होण्याची लक्षणं लगेच दिसतात. चौथा प्रकार म्हणजे कॉन्टॅक्टंट ॲलर्जन्स. नावाप्रमाणेच हे थेट संपर्कातून येतात. काही वनस्पतींचे उडत येणारे केस किंवा ट्रिकोम्स, कॉस्मेटिक्समधील रसायने किंवा लोकरीतील चरबी हे याचं उदाहरण. इथे चित्रात दिसणाऱ्या गाजरगवतासारख्या म्हणजेच पार्थेनियमच्या थेट संपर्कात आल्यावर होणारा त्वचेचा आजार, ज्याला आपण कॉन्टॅक्ट डर्माटायटिस म्हणतो, तो याचमुळे होतो. आणि 5वा प्रकार आहे इन्फेक्टंट ॲलर्जन्स. जेव्हा शरीरात बॅक्टेरिया, बुरशी किंवा प्रोटोझोआसारखे सूक्ष्मजीव दीर्घकाळ राहतात तेव्हा त्यांच्या चयापचय प्रक्रियेतून म्हणजेच मेटाबॉलिझममधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यामुळे मानवी शरीर कालांतराने सेन्सिटिव्ह बनतं. हा क्रॉनिक इन्फेक्शनचा एक परिणाम असतो. चला आता तिसरा विभाग पाहूया, फोटोसेन्सिटायझर्स आणि फंगल टॉक्सिन्स. आता आपला फोकस इम्युनोलॉजिक ॲलर्जन्सवरून प्रकाशाने ॲक्टिव्हेट होणाऱ्या घटकांकडे आणि धोकादायक बुरशीजन्य विषांकडे शिफ्ट करूया. परीक्षेच्या दृष्टीने हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. एका बाजूला आहेत फोटोडायनॅमिक एजंट्स, ज्यांना कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ते वरवर लावल्यास निष्क्रिय असतात आणि ते रक्तातील पेशींना नुकसान पोहोचवून हिमॉलिसिसला कारणीभूत ठरतात. दुसऱ्या बाजूला आहेत फोटोसेन्सिटायझिंग एजंट्स. यांना ऑक्सिजनची गरज नसते, यात फ्युरॅनोकॉमारेन्स असतात आणि ते वेळेआधी म्हातारपण म्हणजेच फोटो एजिंग किंवा अगदी त्वचेचा कॅन्सरही आणू शकतात.
आता या आकड्याकडे लक्ष द्या. 250 पेक्षा जास्त. निसर्गात आज घडीला 250 पेक्षा अधिक प्रकारची बुरशीजन्य विषय म्हणजेच मायकोटॉक्झिन्स माहीत आहेत. मायकोटॉक्झिनमुळे होणाऱ्या आजाराला मायकोटॉक्झिकोसिस म्हणतात, तर प्रत्यक्ष बुरशीच्या संसर्गाला मायकोसिस म्हणतात. हा छोटासा फरक आणि हा प्रचंड आकडा यांचा वैद्यकीय धोका स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. अभ्यासासाठी ही अतिशय महत्त्वाची चीटशीट आहे. इथे प्रमुख फंगल टॉक्सिन्स, त्यांचे स्रोत आणि ते शरीराच्या कोणत्या अवयवावर हल्ला करतात हे दिलंय. जसं की ॲस्परगिलस फ्लेवसमधून मिळणारे अफ्लाटॉक्सिन्स थेट यकृतावर हल्ला करतात आणि ते कॅन्सरलाही कारणीभूत ठरू शकतात. क्लॅव्हिसेप्स पर्प्युरियामधून मिळणारे एर्गोटॉक्सिन्स थेट मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजे सीएनएसवर परिणाम करतात. हे कोष्टक नक्कीच तोंडपाठ असायला हवं. आता एक अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. सायकोॲक्टिव्ह किंवा मनोविकारी वनस्पतींमधील अल्कलॉइड्स मानवी मनाची जाणीव आणि चेतना मुळापासून कशी बदलून टाकतात? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण चौथ्या विभागात आलो आहोत, हॅल्युसिनोजेन्स, मनावर परिणाम करणाऱ्या वनस्पती. मानवाने प्राचीन काळापासून वैद्यकीय उपचारांसाठी, धार्मिक विधींसाठी आणि अगदी मनोरंजनासाठी या गुंतागुंतीच्या नायट्रोजनयुक्त अल्कलॉइड्सचा वापर केलेला आहे. मग हॅल्युसिनोजेन्स म्हणजे नक्की काय? हे असे सायकोॲक्टिव्ह एजंट्स आहेत ज्यांच्यात नायट्रोजन असतो आणि जे आपल्या मेंदूतील सेरोटोनिन आणि ग्लुटामेटसारख्या नैसर्गिक न्यूरोट्रान्समिटर्सची हुबेहूब नक्कल करतात. यामुळे आपल्या विचार प्रक्रियेत आणि जाणीवेमध्ये भ्रम किंवा विसंगती निर्माण होते. सायकेडेलिक्स जे सेरोटोनिनवर काम करतात, डिसोसिएटिव्स जे NMDA रिसेप्टर्स ब्लॉक करतात आणि डेलिरियंट्स जे अँटीकॉलिनर्जिक असतात, असे याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. वेगवेगळ्या वनस्पती आणि त्यांचा क्लिनिकल प्रभाव दर्शवणारा हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. काथा ॲड्युलिसमधील कॅथिनमुळे अतिसक्रियता आणि उन्मादक वर्तन येते. धतुरामधील ह्योसाईनमुळे तीव्र भास होतात. कॅनॅबिसमधील THC भूक वाढवतं आणि शिथिलीकरण आणतं. तर मॉर्फिनमुळे वेदना शमतात आणि युफोरियाची स्थिती येते. हे सर्व घटक मेंदूशी कसा खेळ करतात हे यातून स्पष्ट होतं. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, टेराटोजन्स, विकासातील धोके. आता आपण वाढत्या गर्भासाठी किंवा भ्रूणासाठी धोक्याची घंटा ठरू शकणाऱ्या वनस्पती आणि घटकांबद्दल जाणून घेणार आहोत. टेराटोजन म्हणजे असा घटक जो भ्रूणावर विषारी परिणाम करून जन्मजात दोष निर्माण करतो. विशेष म्हणजे यात अनेकदा शारीरिक व्यंग म्हणजे स्ट्रक्चरल माल्फॉर्मेशन दिसत नाही, पण वाढीस विलंब, मानसिक अपंगत्व किंवा जन्मजात विकार नक्कीच उद्भवतात. हे दोष केवळ जेनेटिक नसतात, तर विशिष्ट वनस्पती किंवा औषधांमुळेही होऊ शकतात. टेराटॉलॉजी ह्याच गोष्टींचा अभ्यास करते. काही ज्ञात टेराटोजेनिक वनस्पतींचे हे घातक परिणाम पहा. शतावरीमधील शतावरीन गर्भामध्ये मोठ्या विकृती आणू शकतं. हेमलॉकमधील कोनिन निकोटिनिक रिसेप्टर्सना ब्लॉक करतं, तर ल्युकेना ल्युकोसेफालामधील मिमोसिन चक्क DNA बनण्याच्या प्रक्रियेतच अडथळा आणतं. हे घटक गर्भासाठी किती घातक आहेत हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण आता जे समोर आहे ते खरोखरच धक्कादायक आहे. आपल्या रोजच्या आहारातील बटाटा, वांगी आणि टोमॅटो हे सोलानेसी कुटुंबातील पदार्थ संशयित टेराटोजेन्सच्या यादीत आहेत. या वनस्पतींमध्ये सोलानिन नावाचा घटक असतो, जो अतिशय जास्त प्रमाणात सेवन केल्यास मज्जासंस्थेमध्ये बिघाड निर्माण करू शकतो, असा शास्त्रज्ञांचा संशय आहे. निसर्गातील या शक्तिशाली घटकांचा अभ्यास करताना एक विचार नक्कीच मनात येतो. जर रोजच्या अन्नातील आणि ओळखीच्या वनस्पतींमधील हे विष इतके प्रभावी असू शकते, तर निसर्गात अजून असे किती अज्ञात नैसर्गिक घटक असतील जे मानवी शरीराशी शांतपणे संवाद साधत असतील, आणि ते शोधून काढणं हेच तर खरं आव्हान आहे. या स्टडी गाईडमध्ये आपण ॲलर्जन्स, हॅल्युसिनोजन्स आणि टेरेटोजन्सची महत्त्वपूर्ण माहिती पाहिली. हा अभ्यास असाच सुरू ठेवा आणि विज्ञानाच्या या अद्भुत जगाचे रहस्य उलगडत रहा.